मराल माशाची भाजी साहित्य: कांदा, लसूण, कोथिंबीर, जिरे, धणे आणि सुकं खोबरं. मसाल्याची पेस्ट: कांदा, लसूण, कोथिंबीर, जिरे, धणे आणि सुकं खोबरं. हे सगळं मिक्सरमध्ये टाका आणि एकत्र वाटून घ्या. एक छान दाट पेस्ट तयार करा. कृती हळू आणि स्पष्ट बोला. कढई घ्या आणि त्यात तेल टाका. तेल चांगलं गरम होऊ द्या. आता आपण तयार केलेली पेस्ट त्यात घाला आणि ती नीट परतून घ्या. किमान 7 ते 8 मिनिटे शिजवा. जोपर्यंत तेलवर येत नाही तोपर्यंत परतत राहा. हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे मसाला कच्चा राहत नाही. आता त्यात लाल तिखट घाला, हळद घाला, गरम मसाला घाला, मीठ घाला आणि सगळं एकत्र नीट मिक्स करा. आता मराल मासे घाला, थोडं पाणी घाला आणि हळूवारपणे मिक्स करा. माशाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर शिजू द्या. शेवटी म्हणा, बघा किती सुंदर आणि चविष्ट दिसते ही मराल माशाची भाजी. घरच्या घरी इतकी लज्जतदार रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली.